तुम्हाला माझा जीव घेण्याने जर वाटत असेल की हा आवाज बंद होईल, तर धमकी देणारे किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना एवढंच सांगेल की हा तुमचा भ्रम आहे, या भ्रमातनं शक्य तेवढं बाहेर या. त्या मला सोडायला आल्या होत्या. एका व्यक्तीने, ज्याची साधारण 6 फूट उंची आहे, समोरून अर्ध टक्कल आहे, ज्याचे एक गोलाकार असा कुंकाचा टिकला कपाळावर लावलेला, कानात बहुतेक त्याच्या इयरिंग असावं, पांढऱ्या रंगाचा शर्ट, तो बोलत होता. जनरली जर कुणी रागात बोलत असेल तर आपण त्याला रिप्लाय करताना थोडे अलर्ट मोडला असू, परंतु तो अतिशय हसून बोलत होता. त्यामुळे मी खूपच बेसावध. मी म्हटलं, दादा मी बोलते तुमच्याशी, मी जरा माझं आय कार्ड आणि तिकीट शोधत आहे. मी सिक्युरिटी गार्डच्या डिपार्चर गेटच्या क्रमांक 1 वर थांबलेली आणि मी माझं तिकीट आणि माझं आय कार्ड शोधत आहे. एवढ्या वेळामध्ये त्याने 2-3 हाका मारल्या. अहो ताई, तुमच्याशी बोलायचंय, तुमच्याशी बोलायचंय. तर मला वाटलं कदाचित त्याला सेल्फी वगैरे घ्यायची असेल किंवा अजून काही बोलायचं असेल. म्हटलं, दादा थांबा, मी 2 मिनिटांनी बोलते तुमच्याशी. आणि त्यानंतर हसत हसत त्याने, म्हणजे त्याचा चेहरा एकदम हसरा चेहरा होता, पण हसत त्याने बोलायला सुरुवात केली. आणि तो म्हणाला, काय माज आलाय का? हिशोबात बोलायचं, नीट राहायचं. मला समजत नव्हतं की तो काय बोलतोय ते. मी पुन्हा एकदा काय म्हणालात, तर त्याने, मी तेच सांगतोय तुम्हाला, नीट राहायचं, फार बोलायचं नाही, बोलणं कसं बंद करायचं आम्हाला कळतं. मला समजलं नाही त्याचं बोलणं आणि मी थोडीशी अग्रेसिव्हली, माझी लहान मुलगी सोबत आहे आणि पहाटेच्या वेळेला एअरपोर्टवर फार चहलपहल नाही, अशा वेळेला आपण काय करावं हे मला अजिबात सुचलं नाही. तेवढ्यातनंही मी डेअरिंग करून पुढे गेले आणि म्हटलं, फार शहाणपण नाही करायचं, मलाही कळतं काय करायचंय ते. एवढ्या वेळात तो मागे सरकला. एअरपोर्टच्या गेट क्रमांक 1 चे जे सिक्युरिटी गार्ड होते, जे आपलं साधारणतः बोर्डिंग पास वगैरे चेक करतात आणि आपला आय कार्ड चेक करतात, त्यातला एक जण म्हणाला, ताई कोई लुक्का होगा, आप पीछे हटिये. नाही नाही दादा, देखना होगा. एवढं म्हणतानाच तो गाडीमध्ये बसला. पांढऱ्या रंगाच्या इनोवा. बघता बघता ती इनोवा स्टार्ट झाली. जय श्रीरामचा त्याने घोषणा दिली. त्याने जितक्या जोरात जय श्रीरामची घोषणा दिली होती, त्याच्या कदाचित दुप्पट आवाजाने, त्वेषाने माझा आवाज वाढला आणि मी जय भीम जय संविधानची घोषणा दिली. हे सगळं इतक्या वेगात घडलं, याच्यावर आपण लिहावं की लिहू नये असं मला खूपदा वाटून गेलं. मात्र जर उद्या काही अजून याच्यापेक्षा जर भयंकर घटना घडली तर आपल्याकडे पुराव्या दाखल गोष्टी असाव्यात, म्हणून मी ही समाज माध्यमावरून माहिती दिली. माझं अजूनही म्हणणं आहे, या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज कलेक्ट केले जावे, कारण ती गाडी पुन्हाही थांबली होती. मी सकाळी ऍडव्होकेट स्मिता कांबळे यांना आत्ताही बोलायचा प्रयत्न केला. स्मिता कांबळे म्हणाल्या, ती गाडी थांबली, ती थोडीशी पुढे जाऊन परत गेटवर थांबली होती. जशी स्मिता कांबळेंची गाडी तिथपर्यंत पोहोचली, त्यांनी स्मिता कांबळेकडे बघितलं. त्या माणसाच्या सोबतची 2 माणसं त्यांच्या गाडीजवळ गेली आणि ती म्हणाली की नहीं नहीं, आपका कुछ नहीं था, आपका कुछ नहीं था, हमको उसको देखना था. ही सरळ सरळ म्हणजे एक दमन यंत्रणा आणि हे दबाव तंत्राचं राजकारण आहे. मी गेली 15-20 वर्ष चळवळीत काम करते, त्यामुळे अशा दबाव तंत्राला मी अजिबात भीक घालत नाही. अशा दबाव तंत्राचा माझ्यावर कसलाही परिणाम होणार नाही. जर कुणाला असं वाटत असेल की या दबाव तंत्राने मी घाबरून जाईल, किंवा जर कुणाचा असा समज असेल की अशा दबाव तंत्रामुळे मी माझं काम बंद करेल, तर असं होणार नाही. गेल्या 15 वर्षामध्ये मला कधी जिवंत जाळायचा प्रयत्न झालाय, कधी माझ्यावर विषप्रयोग झालाय, तर इंदोर मध्य प्रदेशमध्ये माझ्या गाडीवर हल्लेही झाले. त्यामुळे माझ्यावरचे हे जीवघेणे हल्ले याच्या आधीही 3 ते 4 वेळा झालेले आहेत. आता सुद्धा रात्रीच्या या प्रकाराने मी घाबरलीये का, तर अजिबात घाबरलेली नाही. माझ्यासोबत लहान मुलगी असल्यामुळे निश्चितपणे मी ते प्रकरण शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठल्याही दबावाला मी कसलीही बळी पडणार नाही. मी माझी भूमिका सातत्याने मांडत राहीन. परभणीच्या जाळपोळ हिंसाचार प्रकरणामध्ये ठरवून माणसं घुसवली गेली.
हे जाळपोळ आणि हिंसाचाराला मंत्रिमंडळ विस्ताराची पार्श्वभूमी आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये रत्नाकर गुट्टे, मेघना बोर्डीकर आणि अजून शिंदे, भाजप आणि दादा या लोकांचे निवडून आलेले आमदार, ज्यांना कदाचित पालकमंत्री पदासाठी एकमेकांवर कुरघोड्या करायच्या असतील, या सगळ्या लोकांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी परभणीत तणाव निर्माण केला, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आणि त्या सगळ्या कुरघोड्यांमधनं परभणी अशांत झाली. परंतु या सगळ्यांमध्ये नाहक बळी हा चळवळीतल्या चांगल्या लोकांचा गेला. सोमनाथ सूर्यवंशीची तर वेगळी चौकशी व्हावीच व्हावी, परंतु माझी पुन्हा मागणी असेल की यामध्ये शरद मरे, PI शरद मरे, PSI तुरनर आणि LCBचे PI घोरबान यांना तातडीने बडतर्फ करून यांची डिपार्टमेंटल चौकशी नाही तर स्वतंत्र पद्धतीची चौकशी व्हावी. राहिला प्रश्न मला धमक्या देण्याचा, माझ्यावर दबाव आणण्याचा, माझा आवाज बंद करण्याचा, भलेही रात्रीचा प्रकार हा परभणीशी संबंधित असो किंवा मी RSS आणि भाजपच्या विरोधातली जी थेटपणाने भूमिका घेते त्या थेटपणे घेतलेल्या भूमिकेच्या संबंधाने असो, मी माझ्या भूमिका बदलणार नाही. मी माझी आयडिओलॉजी बदलणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आणि या सगळ्या दडपशाहीच्या, दमनशाहीच्या विरोधात, अगदी EVMच्या विरोधातला लढाही मी माझा चालू ठेवेल. मी पुन्हा एकदा एवढंच सांगेल की माझ्यासाठी पॉलिटिकली करेक्ट राहण्यापेक्षा सुद्धा सोशली करेक्ट राहणं अधिक महत्वाचं आहे. मी माझं सोशली करेक्ट राहणं आणि माझ्या तत्वांशी प्रामाणिक असणं अजिबात सोडणार नाही. बाकी तुम्हाला माझा जीव घेण्याने जर वाटत असेल की हा आवाज बंद होईल, तर धमकी देणारे किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना एवढंच सांगेल की हा तुमचा भ्रम आहे. या भ्रमातनं शक्य तेवढं बाहेर या. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.